कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड येथील रोटरी इंग्लिश स्कूलच्या मान्यतेच्या मुद्द्यावर आता चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे। अनुज अनंत जोशी यांनी मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि संबंधित प्रशासनाकडे निवेदन सादर करून शाळेची तातडीने सखोल चौकशी करण्याची तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची शासनाने लेखी हमी द्यावी अशी मागणी केली आहे। विधान परिषदेचे सदस्य ॲडव्होकेट अनिल परब यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी चौकशी करून आवश्यक कारवाईचे आश्वासन दिल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आलाय। आरटीई अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांकडून विविध कारणांसाठी रक्कम स्वीकारल्याचा दावा करत त्याची देखील चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा अनुज जोशी यांनी दिलाय। माझी मुलगी या शाळेमध्ये शिकते। माझी मुलगी या शाळेमध्ये आज इयत्ता 2री मध्ये आहे। शिक्षणाच्या हक्का अंतर्गत तिचा इयत्ता 1ली मध्ये प्रवेश झाला। आर्थिकदृष्ट्या आमचं कुटुंब कमकुवत असल्यामुळे आम्हाला जे शासनाचं हा कायदा आहे त्यानुसार माझ्या मुलीला त्या गोष्टीचा लाभ मिळाला। परंतु राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी अशा प्रकारे विधान केल्यानंतर राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये माझ्या पालक म्हणून माझ्या मनाला एक चिंता ग्रासून राहिली आहे, ती म्हणजे माझ्या मुलीच्या शैक्षणिक भवितव्याचं काय। तर दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती होती की गेले वर्षभर माझ्या मुलीचा प्रवेश त्या शाळेमध्ये झाल्यापासून सातत्याने माझ्याकडून वेगवेगळ्या गोष्टींसाठी या प्रतिष्ठानने पैशाची मागणी केली। मग ते पुस्तकांसाठी असेल, खेळाच्या गणवेशासाठी असेल किंवा ट्युशन फी मधल्या डिफरन्स जे आरटीईच्या विद्यार्थ्यांना जी शासनाकडनं पैसे दिले जातात त्या शाळांना, त्याच्यामध्ये आमची जी काय फी ठरलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स द्यावा लागेल म्हणून माझ्याकडनं पैशाची मागणी केली। ते पैसे मी दिले, परंतु त्याच्या कायदेशीर पावत्यांची मागणी केल्यानंतर मात्र आम्ही तशा प्रकारचे कोणत्याही पावत्या देणार नाही अशा प्रकारचं देखील या शाळेकडनं मला सांगितलं गेलं। एका बाजूला राज्याचे शिक्षण मंत्री या शाळेलाच मान्यता नाही असं ज्या वेळेला सांगतात, दुसऱ्या बाजूला ही शाळा मला कोणत्या प्रकारे कायदेशीर पावत्या देत नाहीये आणि तक्रार केल्यानंतर कोणतीही कारवाई होत नाही। हे पाहिल्यानंतर मी या ठिकाणी 16 जुलैला या शाळेच्या संदर्भामध्ये संबंधित सर्व यंत्रणांकडे तक्रार दाखल केलेली आहे। त्यांच्या संदर्भामध्ये योग्य ठोस जर कारवाई झाली नाही तर 15 ऑगस्टला मी या ठिकाणी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर च्या कार्यालयासमोर मी या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे। हे उपोषण करण्याची वेळ संबंधित यंत्रणा माझ्यावर येऊ देणार नाही अशी माझी एक माफक अपेक्षा आहे। देशातील नागरिक म्हणून, एका मुलीचा पालक म्हणून माझ्या मनाला लागलेली जी चिंता आहे त्याचं निरासन आणि निराकरण राज्याचा शिक्षण विभाग, शिक्षण मंत्री करणार आहेत का, हा माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय असणार आहे। आणि त्या उपोषणाच्या भूमिकेवर मी आज देखील ठाम आहे। सातत्याने वेगवेगळ्या यंत्रणेमार्फत, त्या संबंधित संस्थेमार्फत देखील विनंत्या केल्या जात आहेत की आपण आंदोलन करू नये किंवा कुठल्याही प्रकारे अशा प्रकारे करू नये, परंतु का करू नये याचं उत्तर मात्र संबंधित संस्था किंवा शिक्षण विभाग मला देताना दिसत नाहीये। स्थानिक गट शिक्षणाधिकारी त्याची चौकशी सुरू आहे सांगतात, परंतु कोणत्याही प्रकारे ठोस कारवाई किंवा ठोस प्रकारचं या ठिकाणी नियोजन होताना शासनाकडे दिसत नाही। माझ्यासारखे असंख्य पालक आज चिंतेमध्ये आहेत। 2200 विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत। अनेक विद्यार्थी 2008 पासून 2026 पर्यंत या शाळेतून शिकून गेले आहेत। त्यांच्या भवितव्याचं काय, या प्रश्नांची उत्तर दादा भुसे राज्याचे शिक्षण मंत्री देणार आहेत का, हा खरा प्रश्न आहे। 15 ऑगस्टला मला उपोषणाची वेळ संबंधित यंत्रणा येऊ देणार नाही अशी माझी अपेक्षा आहे।